नमस्कार दोस्तांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून स्वागत. दोस्तांनो, 2014मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले त्या अगोदर 1 वर्ष पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून त्यांना प्रोजेक्ट करण्यात आलं आणि तेव्हा ते म्हणाले अच्छे दिन आने वाले हैं. ते अच्छे दिन आले का? तर अच्छे दिन बिलकुल आले नाहीत. बुरे दिन आले, पण अच्छे दिन सर्वसामान्य लोकांना नाही आले. म्हणजे आपण महागाई, बेरोजगारी, आर्थिक विषमता या समस्या आणखीन उग्र झाल्या. देशातील धार्मिक दुही वाढली. संविधानाशी खेळखंडोबा करण्याचा प्रयत्न झाला आणि देशामध्ये अघोषित आणीबाणी आली. परंतु भारतीय जनता पक्षाला मात्र अच्छे दिन आलेले आहेत, नक्कीच आलेले आहेत. त्यांच्याकडे साधनसंपत्ती, कार्यकर्ते, त्यांचे ऑफिसेस, त्यांना मिळणाऱ्या देणग्या यामध्ये कुठेही कमतरता नाही. उलट उदंड पैसा वाहतो आहे त्यांच्याकडे. मी एकमेव उत्तर प्रदेशचं उदाहरण देतो. मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये 2019मध्ये तिथून भाजपला दणदणीत जागा मिळाल्या. 80पैकी मला वाटतं 71 लोकसभा जागा मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाला अतिशय आनंद झाला आणि पक्षाच्या कार्यालयातले जे सेवक आहेत आणि फुल टाईमर्स आहेत त्यांच्या पगारामध्ये तिपटीरी वाढ झाली. त्यांना बोनस मिळाला. खुश झाले लोक तिकडचे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयातले कार्यकर्ते असतील, कर्मचारी असतील, ते आनंदित झाले. त्यांना अच्छे दिन आले. आणि हे कार्यकर्ते किती आहेत भाजपकडे? केवळ उत्तर प्रदेशमधले मी तुम्हाला सांगतो. त्यांचे कार्यकर्ते आहेत 72,000 वर्कर्स, कार्यकर्ते पक्षाचे, आणि 3 लाख व्हॉलेंटियर्स. म्हणजे वेगवेगळ्या त्यांच्या विभागीय सेंटर्समध्ये 3 लाख व्हॉलेंटियर्स म्हणजे स्वयंसेवक आहेत. केवळ उत्तर प्रदेशमध्ये 3 लाख हे व्हॉलेंटियर्स, 71,000 कार्यकर्ते, हे 3,71,000 झाले. भारतीय जनता पक्षाचे सदस्य किती आहेत आता? 18 कोटी. म्हणजे मध्यंतरी पक्षाध्यक्ष JP नड्डा असं म्हणाले की केवळ 7 देशांचा अपवाद केला, 7 देशांची लोकसंख्यासुद्धा 18 कोटीपेक्षा जास्त आहे. पण बाकी संपूर्ण जगामध्ये 18 कोटी पक्ष सदस्य असलेला हा पक्ष सगळ्यात जगातला मोठा पक्ष आहे. लोकसंख्यासुद्धा इतकी नाही आहे. बहुतेक देशांची इतकी पक्ष सदस्य संख्या भाजपची आहे. महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने असंख्य कार्यकर्त्यांची, फुल टाईम कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आहे. वेगवेगळी नावं आहेत त्यांना. शक्ती केंद्र असतील, अमुक केंद्र, तमुक केंद्र, पण मोठ्या संख्येमध्ये नियुक्ती केलेली आहे. हे केवळ महाराष्ट्राचं सांगतो तुम्हाला. आणि संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रचंड गतीने विस्तार होतो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भाजपचं जे दिल्लीमधलं मुख्यालय आहे, नवीन पॉश मुख्यालय, मला वाटतं 7 मजली तरी आहे. त्याच्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय, अनेक कॉन्फरन्सेस घेण्याचे हॉल्स, लायब्ररी, इटरीज म्हणजे खाण्यापिण्याची केंद्र, कॅन्टीन्स, पार्किंगची प्रचंड मोठी व्यवस्था, वायफायची सुविधा, लायब्ररीची व्यवस्था, रिसर्च सेंटर, सर्व सुविधायुक्त अशा प्रकारचं हे कार्यालय दिल्लीमध्ये. मला वाटतं माझ्या आठवणीप्रमाणे 1,70,000 स्क्वेअर फीटचं हे कार्यालय. कुठल्याही पक्षातल्या जगातल्या, ना डेमोक्रेटिक पार्टी अमेरिकेतली, रिपब्लिकन पार्टी अमेरिकेतली, लंडनमधलं लेबर पार्टी असेल, कॉन्झर्वेटिव्ह पार्टी असेल, लिबरल पार्टी असेल, जगातल्या कुठल्याही पक्षाचं कार्यालय जेवढं मोठं नाही तेवढं हे कार्यालय मोठं आहे, भव्य आहे, विस्तीर्ण आहे, पॉश आहे अत्यंत. संपूर्णपणे सेंट्रलाइज एअर कंडिशन असं ऑफिस आहे. आणि अशी ऑफिसेस जर आपण बघितली भाजपची संपूर्ण देशामध्ये, म्हणजे नड्डाजींनी सांगितलं होतं की 2000 म्हणजे ही बातमी आहे तुम्हाला सांगतो, इकॉनॉमिक टाइम्समध्ये बातमी छापली होती की जेव्हा मोदी आणि शहा त्यांच्या हातात पक्षाची सूत्र आली 2014 नंतर, त्यांनी असं ठरवलं होतं की
भारतामधल्या प्रत्येक जिल्ह्यात, म्हणजे 600च्या वर जिल्हे आहेत भारतामध्ये, त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाजपचं कार्यालय असेल, सुसज्ज कार्यालय असेल, मुख्य कार्यालय, मोठी कार्यालय असंख्य. आणि त्यांनी भाजपने ठरवलं की इनिशियल स्टेजमध्ये की 512 कार्यालयं आपण अशी उभारायची विविध राज्यांमध्ये मिळून. त्यापैकी 230 कार्यालयं हे गेल्या वर्षीपर्यंत उभारून झालेली पॉश कार्यालय. दुसरी गोष्ट, यूपीतलं जे रिजनल ऑफिस आहे यूपीमध्ये, गोरखपूरमध्ये भाजपचं, त्याच्यामध्ये सुद्धा ई-लायब्ररी, व्हिडिओ कॉन्फरन्सेस सोफिस्टिकेटेड आहे प्रत्येक. आणि प्रत्येक जिल्ह्यात अशाच प्रकारची ऑफिसेस स्थापन करण्याचा विचार मोदींनी व्यक्त केला आणि त्याचं अंमलबजावणी सुरू झालेली आहे. असंख्य कार्यकर्ते, असंख्य कार्यालय, विस्तार केंद्र आणि त्यांना मिळणाऱ्या असंख्य फॅसिलिटीज, त्या फुल टाईमर्सना उत्तम पगार, अच्छे दिन भाजपला आलेले. यात वाईट वाटून घेण्याचं कारण नाही आहे. उत्तम कार्यालय हवी तुमची, सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला हव्या. कार्यकर्ते जे राबतात, सतरंजा उचलतात, सभा ऑर्गनाईज करतात, प्रचार करतात, उन्हातानामध्ये पावसापाण्यात, त्यांना चांगले दिवस आले तर कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही दुसरं. पण 18 कोटी सदस्य असलेला हा पक्ष जेव्हा म्हणतो की काँग्रेसने 70 वर्षामध्ये केवळ भ्रष्टाचार केला, भारतीय जनता पक्षाबरोबर जे पक्ष नाहीत ते सगळे भ्रष्टाचारी पक्ष आहेत, लाचबाजी करणारे पक्ष आहेत. आणि या सगळ्या लोकांना छोडो भारत करायचं, यांना पळून लावायचं देशामधनं, असं आमचं स्वप्न आहे. करप्शनपासून देश मुक्त व्हावा, म्हणजे करप्शन युक्त जो भारत झालेला आहे, या सगळ्या विरोधी पक्षांनी, भाजपला जे विरोध करणारे पक्ष आहेत ते सगळे करप्ट आहेत. उद्धव ठाकरे यांचा पक्ष जोपर्यंत भाजपबरोबर होता तोपर्यंत तो स्वच्छ होता. भाजपला अशी त्यांनी पंगा घेतल्याबरोबर तो नखशिकांत भ्रष्टाचारी झाला. तृणमूल काँग्रेस जोपर्यंत वाजपेयींच्या बरोबर होता, भाजपबरोबर होता, तोपर्यंत स्वच्छ होता तो पक्ष, देशाला समर्पित होता. ज्या क्षणी त्यांनी भाजपला विरोध केला त्याबरोबर तो भ्रष्टाचाराच्या चिखलात बुडाला पूर्णपणे. नितीश कुमार यांचा पक्ष पारदर्शक होता, प्रामाणिक होता, पण जेव्हा त्यांनी भाजपशी 2 हात करायला सुरुवात केली त्याबरोबर तो पूर्णतः लाचबाजीमध्ये अडकला, असं भाजपचं मत आहे. जोपर्यंत अजितदादा हे विरोधात होते तोपर्यंत ते पूर्णतः भ्रष्टाचारी होते आणि ते आमच्याबरोबर आल्याबरोबर ते ड्रायक्लीन झालेले कपडे घालायला लागले, स्वच्छ झाले. असा भाजपचा सिद्धांत आहे, हे आपल्याला तोंडपाठ आहे. माझा मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्षाला वैभव मिळालं, श्रीमंती आली, अच्छे दिन आले, कार्यकर्त्यांना आले, त्यांच्या मंत्र्यांना, नगरसेवकांना, आमदार खासदारांना आनंदाची गोष्ट आहे. फक्त एक छोटी शंका आहे की 700 कोटीचं जर केंद्रीय कार्यालय भाजपचं आहे, असं माजी मुख्यमंत्री मध्य प्रदेशचे कमलनाथ यांनी म्हटलेलं आहे. ते कुठल्याही भाजपच्या नेत्यांनी खोडून काढलं नाही. 700 कोटी रुपये खर्च झाले असतील. बघा, इतकं प्रचंड कार्यालय असेल, आज तुम्हाला पुण्या मुंबईमध्ये अगदी 600-700 स्क्वेअर फीटचा प्राईम एरियामध्ये असेल तर 1 कोटी त्याला खर्च येतो. आणि मग इतकं मोठं कार्यालय, इतक्या फॅसिलिटी असले 700 कोटी असू शकतो खर्च, त्याचा सहज असू शकतो. आणि सगळ्या देशात अशी कार्यालय आहेत, त्यांची ठिकठिकाणी, त्यातली 232 झालेलीच आहे. छोटी शंका आहे मला की बघा, काँग्रेस हा पक्ष भ्रष्टाचारामध्ये बुडाला असेल आणि म्हणजे बघा 1885 साली स्थापन झालेला पक्ष 138 वर्ष आली. त्याचं दिल्लीमधलं जे कार्यालय आहे ते बैठक कार्यालय आहे, ते 1 स्टोरी बिल्डिंग नाही. काँग्रेसचं कार्यालय असं सामान्य कार्यालय आहे ते. पण भारतीय जनता पक्ष हा स्थापन केव्हा झाला? हा 1980 साली स्थापन झाला. त्याच्या अगोदर जनसंघ होता. त्या पक्षाकडे इतकी भव्य कार्यालय स्थापन करण्या एवढा पैसा कुठून आला?
देशभर अशी कार्यालय स्थापन करण्याएवढा कुठून आला पैसा? तुम्ही पुण्यामध्ये सुद्धा तुम्ही जाताना बघितलं तर पुण्यामधलं कार्यालय पॉश आहेत, त्यांचे कार्यालय प्राईम एरियामध्ये आहे. अन्य पक्ष भ्रष्ट आहेत आपण गृहीत धरलेलं आहे. आता पुण्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचं राष्ट्रवादी भवन जे आहे ते सुद्धा तुम्ही जर बघितलं तर महानगरपालिकेपासून जवळच आहे. ते मुख्य एरियामध्ये आहे, मोठं भवन आहे ते. मग पण राष्ट्रवादी काँग्रेस हा भ्रष्ट पक्ष आहे असं जाहीरच करून टाकलं ना तुम्ही. त्याच्याबद्दल काही प्रश्न विचारायचे नाहीत आपण. ते मोदी म्हणतात की हे सगळे पक्ष भ्रष्ट आहेत. आता राष्ट्रवादी मला फक्त पवारांचा पक्ष भ्रष्ट आहे, अजितदादांचं स्वच्छ आहे, पण असं आहे ते गृहीत धरायचं. त्यांचा विचार करायचा नाही. पण भारतीय जनता पक्ष हा पवित्र पक्ष आहे, शुद्ध पक्ष आहे. अशा पक्षाकडे एवढे पैसे कुठून आले हा माझा प्रश्न आहे. आता बघा हे पैसे, एवढा प्रचंड पैसा त्यांनी खर्च केला. तर मी काही प्रश्न विचारतो की बघा माधवपुरा बँक नोटबंदी झाली त्याच्या अगोदर माधवपुरा सहकारी बँक जी भाजपच्या म्हणजे अमित शहांच्या वर्चस्वाखाली बँक, त्याच्यामध्ये 700 कोटी रुपये जमा झाले असा आरोप झालेला होता. बातम्या छापून आले. अचानकपणे नोटबंदीच्या आधीच 700 कोटी रुपये जमा झाले. म्हणजे मग तो काळा पैसा होता का? जो काळा पैसा हा पांढरा करण्यासाठी म्हणून मग तो नोटा रद्द झाल्यामुळे मोठ्या डिनॉमिनेशनच्या, त्यामुळे तो पैसा बाद झाला असता. तो माधवपुरा बँकेत ठेवल्यानंतर तो पांढरा झाला. आणि त्या प्रश्नाचं हे गूढ उकललं नाही. PM केअर फंड जो आहे तो सरकारी फंड आहे अशा प्रकारे त्याची जाहिरात झाली. त्या PM केअर फंडमध्ये महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांनी सुद्धा त्यात पैसे टाकले होते. त्या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री फंडात त्यांनी पैसे दिले नाहीत, ते PM केअर फंडात. अनेक बड्या उद्योगपतींनी, बड्या लोकांनी त्यामध्ये पैसे टाकले PM केअर फंडमध्ये. मग असं सांगण्यात आलं की तो खाजगी फंड आहे. त्या PM केअर फंडमध्ये किती पैसे आले, ते कोणी पैसे दिले याचा हिशोब देण्यात आला नाही आज तक आहे. हा एक भाग आहे. नंतर तिसरी गोष्ट अशी की 20,000 कोटी रुपये मनी लॉन्ड्रिंग करून बाहेरून भारतामध्ये आले आणि गौतम अदानी यांच्याबाबत असा आरोप झाला तो राहुल गांधींनी केला. राहुल गांधींनी ते फक्त प्रश्न विचारला की हे 20,000 कोटी रुपयेचा हिशोब लागत नाही, जो परदेशातून आलेला आहे हा पैसा कोणाचा आहे, तो कुठे गुंतवलेला आहे, याबद्दल त्यांनी प्रश्न विचारले. त्यांना उत्तर मिळालं नाही. केजरीवाल यांनी नवी दिल्लीच्या विधानसभेमध्ये आरोप केला थेट की हे पैसे मोदींचे आहेत असा आरोप. केजरीवाल यांनी विधानसभेमध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य असतं, संरक्षण असतं, त्याचा लाभ घेऊन केजरीवाल यांनी हा प्रश्न उपस्थित केला. हे मोदी यांचे पैसे आहेत असं ते म्हणाले. म्हणजे मोदी आणि अदानी हे एकच आहेत किंवा कदाचित अदानी यांची कंपनी, अदानी यांचा जो सगळा समूह आहे तो अचानकपणे त्याच्याकडे प्रचंड आर्थिक साम्राज्य त्यांचं तयार झालं. हा सगळा पैसा हा मोदींचा आहे असं केजरीवालांना म्हणायचं. हा गंभीर आरोप आहे. दुसरी गोष्ट, मी हे तुम्हाला पैशांचे सगळे व्यवहार सांगतो. आता दुसरी गोष्ट, मी 1,70,000 स्क्वेअर फीटचं दिल्लीचं ऑफिस, हा पैसा कुठून आला? आता बघा, इलेक्टोरल बॉन्ड्स किंवा निवडणूक रोख्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे पैसे हे भारतीय जनता पक्षाला मिळाले. आता बघा त्यामध्ये म्हणजे एक असा हिशोब सांगण्यात आला की 2018 ते 2022पर्यंत निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून 9,208 कोटी रुपये जमा झाले. त्यापैकी 5,270 कोटी रुपये म्हणजे सगळ्यात जास्त पैसे हे भारतीय जनता पक्षाला मिळाले. एक हिशोब असा सांगण्यात आला की 55% निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मिळालेले पैसे भाजपला मिळाले आणि काँग्रेसला फक्त 10% पैसे मिळाले. 10% रक्कम काँग्रेसला मिळाल्या. आता अशी गोष्ट आहे की निवडणूक रोख्याचे हे जे सगळे पैसे आहेत त्यामध्ये दुसरा हिशोब असा आहे की 15,000 कोटी रुपये आले. त्यापैकी अनेक वर्षांमध्ये
त्यापैकी 8-8.5 कोटी रुपये हे भाजपला मिळाले. आता आपण निवडणुकीमध्ये असं निवडणूक रोखे कसे असतात की निवडणूक रोखे हे एखादा म्हणजे निवडणूक रोखे विक्रीला काढले जातात. स्टेट बँकेकडे ते विक्रीचं उपलब्ध आहे. एखाद्या कंपनीचे ते पैसे घेतले कारण ते मोठ्या रकमेचे असतात, 10 लाखाचे 1 कोटीचे असे, आणि इतके इंडिव्हिज्युअल कोणी एवढे पैसे देऊ शकत नाही. 20,000 रुपयांच्या पर्यंत म्हणजे ठराविक रकमेपर्यंतच्या ज्या देणग्या असतात त्याचा हिशोब दिला नाही तरी चालतो, पण बाकीचा जो हिशोब द्यायला लागतो पक्षांना, राजकीय पक्षांना. पण निवडणूक रोखे हे याच्याबाबत मात्र हे पैसे जे कंपनी घेते आणि एखाद्या राजकीय पक्षाला निवडणूक रोख्यामध्ये गोळा झालेला पैसा देते, याबाबत गुप्तता पाळली जाते. गुप्तदान हे एक प्रकारचं, आणि हे कोणालाच त्याची माहिती कळत नाही. परंतु या निवडणूक रोख्यातला सिंहाचा वाटा भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे, आणि छोट्या पक्षांना आणि अपक्षांना तर जवळजवळ काहीच पैसा मिळत नाही. मग आपण ज्याला म्हणतो की निवडणुकीमध्ये सर्वांना समान पद्धतीने त्या निवडणुकीच्या बाजारपेठ म्हणलं, निवडणुकीची बाजारपेठ म्हणलं तर लेवल प्लेईंग फील्ड असावं कुठेही. म्हणजे जसं उद्योगधंद्यामध्ये सर्वांना समान पद्धतीने भाग घेण्याची संधी उपलब्ध मिळाली पाहिजे, समान संधी असली पाहिजे. जसं आपण आरक्षण का देतो तर काही समाजावरती वर्षोनवर्ष अन्याय झालेला आहे, त्यामुळे ते शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये त्यांना तुल्यबळ ठेवू शकत नाही ते, कारण अनेक वर्ष अन्याय अत्याचार झाल्यामुळे त्यांना परिस्थिती स्पर्धेमध्ये तोंड देण्या एवढी नाही, त्यांना वर प्रथम आणलं पाहिजे. आणि ते सगळ्यांच्या बरोबरीला आले की मग पुढे अनेक वर्षानंतर जेव्हा योग्य वाटेल तेव्हा आरक्षण संपवलं जाईल. पण तोपर्यंत त्यांना त्याला म्हणतो की त्यांच्याबाबत विशेष पक्षपात करावा लागतो. त्याचप्रमाणे हे छोटे पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष आहेत, अपक्ष आहेत, ते महाशक्तीपुढे किंवा भाजपशी समोर टिकू शकत नाहीत. कारण भाजपला सगळ्यात जास्त निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पैसा मिळाला आहे, देणग्या भाजपला जास्त मिळाल्या, आणि मुख्य म्हणजे आज जो पक्ष सत्तेमध्ये आहे त्या पक्षाला स्टेट बँकेतनं हे सगळे रोखे घ्यायला लागतात. ती माहिती कुठल्या पक्षाने कुठल्या कंपनीकडनं हे रोखे घेतलेले आहेत ही माहिती फक्त सत्ताधारी पक्षाला मिळू शकते, कारण स्टेट बँक त्यांच्या अंडर आहे, किंवा काही विशेष तपास यंत्रणांना CBIला EDला ही माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. पण विरोधी पक्षांना कळणार नाही की भारतीय जनता पक्षाला कोण पैसा देतो आहे आणि कुठल्या कंपनीने त्यांना पैसे दिले, त्याच्या बदल्यात भाजपने त्यांना काय दिलं, कुठले ठेके दिलेले हे कळू शकत नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा एक प्रकारे उलटा विशेष पक्षपात हा भाजपबाबत केलेला आहे. तो सत्ताधारी पक्ष आहे, त्यांनाच सगळी माहिती मिळते. आणि जर बघा सपोज काँग्रेसला अमुक कंपनीने पैसे दिले, ती माहिती जर भारतीय जनता पक्षाला मिळाली तर भारतीय जनता पक्ष त्या कंपनीला त्रास देऊ शकतो. का बाबा तुम्ही त्या काँग्रेसला दिले पैसे, देऊ नका, ते आम्हाला द्या पैसे. त्याचप्रमाणे तुम्ही अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला कशाला देताय पैसे, ते देऊ नका, आम्हाला द्या पैसे. आणि याच मार्गाने भाजपला सगळ्यात जास्त पैसे निधी का मिळाला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून. सत्ताधारी पक्षाला देणग्या देण्याची पद्धत आहेच आपल्याकडे पूर्वी. कुठल्याही पक्षाला, सत्ताधारी पक्षाला जो सत्तेत असतो त्याला जास्त देणग्या मिळतात हे स्वाभाविक आहे. पण निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून हा पक्षपात करण्यात आलेला आहे, आणि त्यामुळे या निवडणूक रोखे हे पूर्णपणे लोकशाहीची विरोधी आहेत असं मानायला पाहिजे. महाभियोग ह्या जो काय म्हणतात ॲटर्नी जनरल जो आहे, ॲटर्नी जनरलनी केंद्र सरकारच्या सांगितलं की ही लोकांना माहिती मिळण्याची काही गरज नाही आहे. म्हणजे याबाबत निवडणूक रोखे कुठल्या कंपनीने घेतले, कुठल्या पक्षाला किती मिळेल ही माहिती काही मिळण्याचीच गरज नाही. हे पारदर्शकतेच्या बाता मारतात भारतीय जनता पक्षावाले. त्यांनी RTI कायदा म्हणजे माहिती आयुक्तांच्या नियुक्तीबाबत, त्या कायद्याबाबत सुद्धा लोकविरोधी अशा प्रकारचा कायद्यात दुरुस्ती केली.
आणि बघा, याबाबत हे जे काही गुप्तधन आहे का, की कुठल्या कंपनीने कोणाला पैसे दिले फक्त आम्हाला कळलं पाहिजे. विरोधी पक्षांना कोण पैसे देतात ते मात्र आम्ही बघणार, पण आम्हाला कोणी पैसे दिले तर कोणी बघायचं नाही. हे संपूर्णपणे चुकीचं आहे आणि लोकविरोधी आहे आणि सुप्रीम कोर्टाने त्याबाबत प्रश्न उपस्थित केलेले आहे. निवडणूक आयोगाने 2018 सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की या कोणाला किती निधी मिळालेला वगैरे ती माहिती निवडणूक आयोगाकडे प्रत्येक राजकीय पक्षाने दिली पाहिजे. पण 2018 साली दिली, 2018 साल्यानंतर दिलीच नाही निवडणूक आयोगाने. निवडणूक आयोगाने सुद्धा विचारलं नाही. मी हा निवडणूक आयोग आहे की काय सोंग आहे हे सांगायला लागलं. एका वर्षासाठी ही माहिती द्या, राजकीय पक्षांच्याकडनं ही माहिती घ्या असं म्हटलं होतं. तुम्ही त्यानंतरची सुद्धा माहिती घेतली पाहिजे असा आदेश निवडणूक आयोगाला द्यावा लागला. हा निवडणूक आयोग हा कशा प्रकारे काम करतो हे बघा, हे लक्षात घ्या तुम्ही. पूर्णपणे भाजपचं प्यादं म्हणून हा निवडणूक आयोग काम करतो आहे. माहिती आयोग तसंच काम करतो आहे. हे सर्व प्रकारे म्हणजे आता लोकपाल असेल, ही सगळ्या यंत्रणा नामशेष करायच्या, दुबळ्या करायच्या, सरकारी हस्तक म्हणून प्रत्येकाने काम केलं पाहिजे. रिझर्व्ह बँकेपासून सगळ्या घटनात्मक यंत्रणांची वाट लावायची असा पण भाजपने केलेला आहे. आता अरविंद केजरीवाल यांनी आपला जो बंगल्याचं सुशोभीकरण काहीतरी केलं तर 45 कोटी रुपये खर्च केले असा आरोप झाला. मला माहीत नाही हे एवढं सुशोभीकरण करण्याची गरज होती का हेही मला माहीत नाही. मी त्याचं समर्थन करत नाही. तेवढा खर्च केला होता का हेही मला माहीत नाही, पण आरोप झाला. आणि भारतीय जनता पक्षाबाबत जो आरोप करतो तो अत्यंत अतिरंजित पद्धतीचा करतो. कारण मोदीच म्हणतात की काँग्रेसला देश नष्ट करायचा आहे. काँग्रेसला देश नष्ट करायचा आहे. ज्या काँग्रेसने 60-65 वर्ष या देशावरती राज्य केलं, देश कसं काय नष्ट करायचं त्यांना वाटेल ते बोलत आहेत. ते तोंडाला येईल ते आरोप करत आहेत आणि म्हणून त्यांच्यावरती भाजपवरती अजिबातच विश्वास नाही याबाबत. पण जर तुम्ही केजरीवाल यांच्यावरती आरोप करत असाल तर मग मोदीजींचंही काढायला लागेल की बघा, तुम्हाला आठवत असेल की 14 लाखाचा सूट त्यांनी जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष मला वाटते इथे आले होते तेव्हा सूट बुटकी सरकार राहुल गांधींनी अशी तीक्ष्ण टीका केली होती आणि अस्वस्थ झाले होते मोदी. त्यानंतर 1.25 लाखाचं पेन आहे त्यांच्याकडे, काहीतरी 1.5 लाखाचा गॉगल आहे त्यांच्याकडे. शिवाय त्यांची जी गाडी आहे, त्यांचं जे जेट आहे ते 8,000 कोटींच्या वर खास त्यांच्यासाठी हवाई जहाज आणलेलं होतं. त्यांची गाडी अशीच 12-15 कोटी रुपयांची गाडी आहे त्यांच्याकडे, मोदीजींसाठी खास गाडी आहे. हा खर्च जे तुम्ही करता हा पैसा कुठून येतो? हा अर्थातच मोदीजींचा खर्च जो सरकार करतं, खर्च करतं. पण मोदीजींची जॅकेट्स 14-14 लाखांची असतील आणि हे पण गरिबी हटावच्या गोष्टी करतात, हे कोणाला पटेल? एवढी पंचतारांकित 5 स्टार 7 स्टार अशा प्रकारची जर हॉटेल असो तशा प्रकारची ऑफिसेस आहेत तुमची, हा पैसा येतो कुठून? हे या प्रश्नाचं उत्तर भारतीय जनता पक्षात द्यायला लागेल. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. IFC ॲग्रो नावाची कंपनी आहे, त्यांनी 40 कोटी काहीतरी भाजपात दिलेत आणि सांगण्यात आलं असं की आमचा काहीतरी अबकारी करायचा प्रश्न होता काहीतरी सरकारकडे, म्हणजे तो प्रश्न सुटावा म्हणून यांनी पैसे दिले. असंच ते झालं. वेदांत ही मोठी कंपनी आहे, तिने 400 कोटी रुपये भाजपात दिलेत. त्याला खाण उपसा खनिजाचे म्हणजे खाणीचे ठेके त्यांना मिळतात. हे उघड असं दिसतंय. अजून एक गोष्ट सांगतो की कंपन्यांनी आपल्या फायद्याच्या 60% एवढीच रक्कम राजकीय पक्षांना देणग्या म्हणून द्यावीत असं बंधन होतं. ते बंधन भाजपने उठवलं. लक्षात घ्या तुम्ही, भाजपने ते बंधन उठवलं. दुसरी गोष्ट, 2016 साली परदेशी कॉन्ट्रिब्युशन कायद्यामध्ये दुरुस्ती केली आणि परदेशी एखादी कंपनी आहे, फॉर एक्झाम्पल चीनची, अमेरिकेची एखादी कंपनी, तिने सबसिडरी म्हणजे उपकंपनी स्थापन केली तर त्या उपकंपनीतर्फे राजकीय पक्षांना सुद्धा ती पैसे देऊ शकते, अशी गोष्ट केली. दुसरी गोष्ट अशी केली की
हे जे निवडणूक रोख्यांच्याबद्दलचा जो काही कायदा आणला, जे बिल आणलं, वास्तविक ते मनी बिल नव्हतं. म्हणजे बजेटमध्ये जे काय करायचं ते करायचं तुम्ही, पण ते मनी बिल म्हणून आणलं हे निवडणूक रोख्यांचं, आणि पटकन संमत करून गेलं. म्हणजे राज्यसभेत ते मंजूर नाही झालं तरी चालेल, अशा प्रकारची चालूगिरी चलाखी त्यांनी केली. दुसरी गोष्ट अशी आहे की बघा, सुरुवातीला हे जे निवडणूक रोख्यांचं प्रकरण आलं त्याला 5 वर्ष झाली. या 5 वर्षानंतर त्याची सुनावणी, 5 वर्ष चालली सुनावणी, खूप दिवसांनी तारीख मिळाली. तोपर्यंत भाजपचा इरादा पूर्ण झाला, त्यांना देणग्या मिळत आहेत. आता ज्या निवडणूक रोख्यांच्या पद्धतीबाबत जे आक्षेप घेण्यात आलेले आहेत, ADR म्हणजे असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्मसारखी संस्था जर त्याच्यामध्ये विरोधी पक्षांचे आक्षेप आहेत, हे निवडणूक रोखे पद्धत बाद झाली पाहिजे. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेत हा निर्णय, आणि लवकरच तो निर्णय व्हायला पाहिजे, लोकसभा निवडणुका होण्यापूर्वी. नाही तर पुन्हा लोकसभा निवडणुकीसाठी प्रचंड पैसा भारतीय जनता पक्ष रोख्यांच्या माध्यमातून स्वतःकडे खेचेल, आणि इतर पक्षांना कोणी दिला तर त्यांची वक्रदृष्टी त्याच्याकडे असेल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आपल्याला सांगितल्या की भारतीय जनता पक्ष हा गरिबी हटावच्या गोष्टी करतो. आम्ही गोरगरिबांचा उद्धार आम्हीच करतो असं सांगतो, गोरगरिबांच्या खात्यात आम्हीच कसे पैसे टाकले सांगतो, आणि काँग्रेसने फक्त देशाचं नुकसान केलं आणि स्वतःचे खिसे भरले असं सांगतो. पण मी तुम्हाला सांगितलं की एवढा प्रचंड पैसा इतक्या ऑफिसेसमध्ये, आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, कार्यकर्त्यांच्या पगारावरती, गाड्यांवरती हा पैसा येतो कुठून? भाजपकडे. भारतीय जनता पक्षाने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भरपूर पैसा मिळवला, पण काही उद्योगपती मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून जो पैसा भारतातून बाहेर नेणं आणि ज्या टॅक्स हेवन कंट्रीजमध्ये बोगस कंपन्या स्थापन करणं, इथून जो पैसा पाठवलेला आहे तो तिकडनं इकडे आणायचा, व्हाईट करायचा, आणि त्या माध्यमातून एकाच पक्षाला पैसे देत आहेत का बडे उद्योगपती? त्याच्या बदल्यात ते आपले हात धुवून घेत आहेत का? आपला फायदा करून घेत आहेत का? कंत्राटे मिळवत आहेत का? बंदरं मिळवत आहेत का? सगळ्या बंदरांची कंत्राटं, विमानतळांची कंत्राटे मिळवत आहेत का? हा प्रश्न आहे, आणि हा भ्रष्टाचार प्रचंड मोठा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते नॅरेटिव्ह त्यांनी सेट केले की विरोधी पक्ष भ्रष्ट आहेत आणि आम्ही स्वच्छ आहोत. विरोधी पक्ष हे पुण्यवान आहेत, काँग्रेस पुण्यवान आहेत असं मी म्हटलं नाही, पण ते आज सत्तेवर नाही, ते गेले. भारतीय जनता पक्षाने जेवढा पैसा खर्च केलेला आहे तेवढा काँग्रेस पक्षाने आपल्या पक्षावरती, ऑफिसेसवरती, अन्य पक्षांनी कधीही केलेला नाही. तो भारतीय जनता पक्ष करतो. या लोकांची राहणी बघा, त्यांच्या कार्स बघा, आज त्यांच्याकडे असलेलं त्यांची घरं बघा, त्यांची ऑफिसेस बघा, आणि तुम्ही ठरवा काय. म्हणून भारतीय जनता पक्षाकडे एवढा पैसा आला कुठून, हा माझा प्रश्न आहे, आणि त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न मी केला आहे. तुम्हीसुद्धा शोध घ्या, एवढंच सांगतो. पण हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा, सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबा, आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा, एवढंच सांगतो आणि इथे सांगतो. नमस्कार.